कुठल्याही प्रकारची टिप ट्रिक किंवा मायग्रेन मॅनेजमेंट बद्दल नाही बोलणार आहे। आजचा आपण विषय असा घेतलाय की ॲलोडायनिया। ॲलोडायनिया हा एक सिम्पटम आहे जो मायग्रेन पेशंट्स मध्ये खूप फ्रिक्वेंटली होतो आणि तो का होतो ते पेशंटला कळत नाही। कशामुळे होतो, कसा होतो, का मी एकटी किंवा एकटा आहे का ज्याला ॲलोडायनिया आहे, ह्या गोष्टीवर आपण सविस्तर बोलणार आहोत। आता आपण समजून घेऊया ॲलोडायनिया म्हणजे काय। सिंपल टर्म्स मध्ये ॲलोडायनिया म्हणजे जेव्हा आपल्याला एखादी वस्तू आपल्या स्काल्पला म्हणा किंवा स्किनला म्हणा टच झाल्यावर ती खूप एक्स्ट्रा सेन्सिटिव्ह वाटते, खूप पेनफुल वाटते, त्या एक्सेस स्टिम्युलसला म्हणतात ॲलोडायनिया। ॲलोडायनिया हा मायग्रेन मधला खूप कॉमन सिम्पटम आहे। तुम्ही अगदी अलगदपणे केस विंचरायला गेलात, केस बांधून ठेवलेत किंवा स्कार्फ बांधला केसांना, हेअर वॉश केल्यानंतर टॉवेलने केस पुसले तर जनरली हा ॲलोडायनियाचं सेन्सेशन येतं, म्हणजे मुंग्या आल्यासारखं वाटतं किंवा तो टच सहन होत नाही, खूप जास्त पेनफुल वाटतो, स्पेशली जेव्हा हेडेक होत असतो तेव्हा। त्या ॲलोडायनिया हा फक्त आपल्या हेड किंवा स्काल्प एरियामध्ये लिमिटेड नसतो, तर समटाइम्स इट कॅन एक्सटेंड टू नेक, हँड्स। लोकांना हातालाही मुंग्या आल्यासारख्या वाटतात, छोटा छोटा स्टिम्युलस अति पेनफुल वाटायला लागतो ह्यावेळेस। तर हे होतं, हे खूप फ्रिक्वेंटली होतं, तुम्ही एकटे नाही आहात त्याच्यामध्ये, मेनी पीपल आर गोइंग थ्रू दिस। आणि हे समजणं अवघड आहे की मायग्रेन तर वेगळा आजार आहे, मग त्याच्यामध्ये हे सगळं का होतं, स्पेशली माझ्या हाताला का होतंय, मानेला का होतंय, मायग्रेनने तर माझं डोकं दुखतंय, हे एक्सप्लेन करणं थोडं अजून डिफिकल्ट आहे, अजून त्याच्यावर खूप सारे रिसर्च चालू आहेत। बट पॉसिबिलिटीज अशा आहे की तुमच्यामध्ये जो पेन ट्रिगर होतो किंवा त्याच्यामुळे जो काही केमिकल पाथवे ऍक्टिव्हेट होतो त्याच्यामुळे, त्या इन्फ्लमेशनमुळे तुमचं खूप एक्झॅजरेटेड स्टिम्युलाई होतात, एक्झॅजरेटेड सेन्सेशन्स होतात आणि त्याच्यामुळे हे फिलिंग येऊ शकतं ज्याला आपण ॲलोडायनिया म्हणतो। आणि डेफिनेटली यू आर नॉट अलोन सफरिंग फ्रॉम ॲलोडायनिया, देर आर लॉट ऑफ पीपल गोइंग थ्रू इट। फॉर दॅट देर आर मेनी सपोर्ट ग्रुप्स also available online, you can search for them as well as जर तुम्हाला ॲलोडायनियाचा त्रास जास्त होत असेल बट हेडेक तितक्या तीव्रतेचा नसेल, स्टिल इट इज डिस्टर्बिंग युअर लाईफ आणि डेफिनेटली यू नीड हेल्प अँड यू नीड टू गेट सपोर्ट अँड हेल्प फ्रॉम द करेक्ट प्रोव्हायडर। थँक्यू।